हा संध्याकाळचा नजारा होता. छान वाटत होतं. संध्याकाळी 6च्या सुमाराला होता. त्याआधी बघा सकाळनं सिंपल असा मेकअप केला होता, कारण की आज संडे होता. त्याच्यामुळे ना फटाफट कामं सगळी आवरली होती आणि ना सिंपल अशी हेअरस्टाईल करायला घेतली होती. जर खाली वेणी सोडायची असेल ना, म्हणजे हीच हेअरस्टाईल असते आणि दिसायलासुद्धा छान वाटते साडीवरती. मग हेअरस्टाईल वगैरे केली, छान असं वेणीसुद्धा घालून घेतली आणि थोडीशी होती माळ, तीसुद्धा ना डोक्यामध्ये घातली, कारण ना माळेशिवाय आपला मेकअप कधी पूर्ण होऊ शकत नाही. छान अशी माळ्या वेणीमध्ये घातली आणि थोडीफार ना ज्वेलरीसुद्धा घालून घेतली आणि असा झाला होता माझा सिंपल लूक. कसा वाटला नक्की सांगा. आणि त्यानंतर ना जायला निघाले होते आणि जातानाच ना सगळीकडं ना बघेल तिकडं ना नजर जाईल तिकडं हिरवंगार दिसत होतं, कारण ना पूर्ण शेत ना बहरलेली होती. मग ना देवदर्शनला जाऊन येऊन ना नदीकडं आलं होतं आणि तिथं ना फोटो काढण्यासाठी बंदी होती, त्याच्यामुळे अजिबात फोटो वगैरे घेतले नाही. मग हे नदीवरचे फोटो, खानापूरची नदी मलप्रभा नदी आहे, नावसुद्धा मुलगीचंच आहे. मग घरी आले. घरी आल्यानंतर ना चहा वगैरे पिली, उशीर झाला होता. मग एक साईडला स्वयंपाकला ठेवली आणि चहाची भांडी वगैरे सगळी काही घासून घेतली, कारण उशीर भरपूर झाला होता. आणि भांडी वगैरे घासली. डाळ वगैरे ना शेवग्याची मस्त अशी शेवग्याची डाळ बनवली. एक साईडला कुकरसुद्धा लावलं होतं आणि एक साईडला बाळाचा अभ्याससुद्धा चालू होता. कामं करत तिचा अभ्याससुद्धा घेतला आणि आहोन जाऊन आणला होता बाजार. उशीर झाल्यामुळे ना थोडाच भाजीपाला घेऊन आले होते, कारण ना उशीर झाल्यानं सगळे भाजीवाले उठून जातात. आणि असा काही झाला होता आजचा दिवस. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.